कायले बे पुचका कुचक काले बोंबटले का तुझ्या का पडला माझ्यावर तू तर बाईवर जाऊन पडला होता. अरे मी बाईवर पडलो नाही ते कुणावर तुझ्या बापाचा जाता तू कायले बे पडला अरे धावा का बाईले पिचकून दाबून मारत आहे धावा का इथे काय तमाशा चालू आहे का हा तूही पुचका दाबते तुझ्यासाठी तर मी गावातल्या लोकांना बोलवता पण मामा तुम्ही कशाला ओरडता आणि इथे कशाला आला तुझ्या या पिचकून दाबत होता ना. अरे देवा काय तुम्हाला समजते का याच्यातला हा? कशा कसा का तुला नाही समजत ना समजला असाव पटलाची पोरगी छाड्या अरे धावा या गावामध्ये काय माझी इज्जत नाही आहे हा? आणि असं बोलतात मग माझ्या पप्पाला जर सांगितले ना तर बघत तुला ठेवणारच नाही या गावामध्ये शिमग्याची बोंब तुमच्यावर आली अरे आमच्या तुला का करायचं आहे? कायले बी दिले तू पिचकून मारत होता अरे मी पिटून मारू नाही तर दाबून मारू तुला का करायचं आहे? आता समजला चांगला समजला म्हणलो काय समजलं काचाकुचीनं भाज्या बोल मामा हे बघा जास्तीचं काही बोलायचं नाही समजलं का बाई सर्व समजला आणि तुम्हाला काही समजते का गावात चर्चा होती कशाची पटलाची पोरगी फर्स्ट आहे म्हणून तुम्ही मला फर्स्ट म्हणता फर्स्ट माझे समजते का फायनल मध्ये प्रथम नंबर आला आणि फायनल मध्ये पेपर मध्ये पास झाले आणि म्हणूनच मी फर्स्ट आली त्याला फर्स्ट म्हटलं जातं प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांक कुठे तिकडे आला आणि इकडे फर्स्ट झाली तुम्ही माझं ना दिमाग खराब करून टाकत आहात पूर्ण शी. मले बाई सर्व समजला तुमच्या एक नाही दोन नाही 3 महिने झाले चालू आहे हा? तेच करतो तुम्हाला चना का सात्री बेल बेल पुरी पाटलाची पोरगी बोंबल्या मारी मामा तुम्ही हे बघा तुम्ही इथून निघून जा निघून जातो ना आणि हे बघा जातो ना चला सांगून निघा. देतो सांगून देतो तुम्ही काही सांगू शकत सांगत नाही. आणि माझे पप्पा या गावातले पाटील आहे समजले सगळ्या श्रीमंताची मुलगी आहे मी तुमच्यासारखी नाही जाऊ दे. बे काय झालं बे तुम्ही मला काय नाही बे झुलवता मी लहानचा बापू मला ह्याला झुलवता मी लहानचा बापू हे बघा मामा तुम्ही काही सांगायचं नाही समजलं का आणि तुम्हाला तर माहितच आहे या गावातले माझे पप्पा पाटील आहेत म्हणून आणि तुम्ही आता जे काही बघितलं ना ते आता काही म्हणा तुम्ही पण माझं प्रेम आहे बाळूवर बाप मस्त सांगत होता ना फलाण्या सोबत निघून गेली फलाण्याचा पोरगा फुलाण्या पोरीला घेऊन आला इकडे झापक झुपक मामा हे बघा मी तुम्हाला जर काही कोणतीही वस्तू मागा जे वस्तू मागाल ते सगळंच वस्तू द्यायला तयार आहे पण माझ्या पप्पाला मात्र सांगायचं नाही समजलं बाई तू म्हणते ना बरोबर आहे पण मी मागतो ते वस्तू द्यायला ए मामा बाई काय आता वस्तू नाही द्यायची का हा मधात बोलू नको तू जर वस्तू दिली तर मला काय नाही अरे वस्तू नाही द्यायचं मामा तू ज्वारी माग तांदूळ माग द्यायचे माग वस्तू नाही मागत अरे देवा तुझ्या गाईला जीव दुखते बे बाई काका देतो म्हणजे तू नाही म्हणते मामा फक्त तुम्ही एकदा मला म्हणा की मला हा वस्तू हवा आहे मी तुम्हाला सगळं वस्तू जर दिलं नाही ना तेव्हाच मला म्हणायचं पुन्हा वस्तूवरच गेलीस अरे बाळू हा तू थांब ना बे बाई हो म्हणते ना तू नाही म्हणतो हो मी देतो मग बाई मी काही महागाची वस्तू नाही मागत महिन्याले 2,500 रुपये हप्त्याले 2-3 कुडं तांदूळ न वर्षाचा आहे ना पत्तीचा खर्च फक्त एक तुगडी पत्ती दिली ते झालं मामा एवढा जे सांग चालू देतो नाही तर आताच्या आता बंद करू मामा 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 तुम्ही सगळे वस्तू मागितलं ते बरोबर आहे तांदूळ मागितलात गहू मागितलात पत्ती मागितलात आणि परत पैसे पण मागितलात पण मात्र एक वस्तू तुम्ही चुकता कोणती
साखर नाही का? साखर साखर नाही साखर नाही. मी साखरेचा चहा प्यालो का माझ्यावरच माझ्या मुंग्या लागतात. म्हणून मी साखरेचा चहा पेत नाही. निवडपती. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या वस्तू दिलं समजा, पण माझ्या पप्पाला सांगायचं नाही, समजलं का? नाही नाही मी आहे ना पप्पाला आणि माझ्या दादाला अजिबात माहित झालं नाही. पताच लागू देत नाही. जा. बरं मी निघतो. हो, जा. चला. तुम्ही जाऊ. आता यायचं नाही मामा. तुझा चला, काम चला, झालं. चला. अरे थोडं काही बाजूला जाऊ देत नाही ना तुम्ही थांबूनच पडता. एवढे का ताऊ ना का बरं झालं मी आलो म्हणून. समजा दुसरा आला असता तर तुम्हीच म्हणले असत्या मामा दलाली खाते ना पुन्हा दुसरी आले पाठवते म्हणून. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आठवण आली म्हणून आलो. सांगा इकडून नव्हा तुम्ही. गणपती गेला गेला, शारदा देवी गेली गेली, भोंडवा भुलाई गेला गेला. पण आता पुढच्या वर्षी याची शारदा देवी गणपती आताच बसवू नका म्हणतात. बरा झाला मामा पाहिला. ए बाळू, कोणी पाहिलं ओ पावल्याची मारून राहिजे मारून देतो हालत आहे. बे बाळ्या, आ, तिथं काय करून राहिला? पावल्याला चिपा मारत आहोत. घरी नाही मारता आला? वावरातला पावला घरी कोण आणाले घरी? तुला मी काम कोणते सांगितले होते? हो झाले झाले. फुवारणी मारून झाली, सारण्या वनाडून झाल्या. झालंय. हो. मी तिकडे जाऊन आलो, मी तिकडे पाणी तर केलंच नाही. हे चालू नाही आहे का? कधी आहे चालू? कुठं आहे चालू? लाईन गेली असेल. लाईन गेली असेल. लाईन गेली नाही, मीटर बंद करून ठेवून आहे, मेन बंद आहे. वरूनच गेली, लाईन मेन नाही आला. असं लाईनमॅन आला. हो, तिकडे बैल बनवून राहिले, तिकडे नाही जाता आला. बाई डबा घेऊन आले, जेवण केलं. न बाई म्हणे 2 कंस भाजून दे म्हणे ज्वारीचे. भाजून दिलं. मला मका मस्त भरला आधी. एवढाले जाणे टर. एक जण खाल्यानं पोटच भरते. आता खाऊन झाला ना तुझा, पोट भरला ना? झाला झाले. मग जा आता, जाऊ का? जा ना मग. मला जा म्हणल्या. एक काम कर, तू इथं राह, मीच जातो. जा मग बैलाईले पाणी पाजून द्या. ओ बोंबले त्या येत आहे मालक पाचशे घ्या ना. झाले बोंबलता तुमच्यासाठी तर मालक मी पावळा धरून. खरंच माझा मालक पा असा माणसाची तीव जाणार. येता येता आला असं पाजून द्यायचे. आम्हाला पैसा अबे मूर्खात, मालक तू आहे का मी आहे? तुम्ही या. तुम्ही या. तुला सांगितलंय ना जा म्हणून. नाही म्हणलो का? जा ना. कातावल्या आणि बोलता तू जाणार आहे का नाही? दात सावण्याची धरा मग पावळे. नाही नाही आणि काय केलं आता? तू इथं काय करत बसली का? अगं तो एक आपल्या घरातील साधारण नौकर आहे. अरे हे बघ, मी तसलं काही केलेलं नाहीये. आणि तुला माहिती आहे, अरे घरामध्ये तू पण नव्हता आणि पप्पा पण नव्हते, तर मग फक्त टिफिन, हे बघ ते टिफिन आणून दिलाय, बस एवढं. तो जेवण केला किंवा उपाशी राहिला, त्याच्या पोटाची चिंता तुला कशाला का? अरे पण दादा, तो आपल्या घरचा नौकर आहे, मग आपल्याला त्याची चिंता नको तर मग कोण दुसरे लोक करणार आहेत का? अगं नौकर आहे, सर्वांना माहित आहे, मला माहित आहे, तुलाही माहित आहे. पण नौकरापासून कसं लांब राहायचं हे शिकून घे. दादा हे बघ, मजा आहे आणि तसं काही नाही. आणि तू कशाला इतक्याने चिल ओरडत आहे त्या? म्हणजे उमेश काही असा वेळा नाही. नका तुझे काही वाईट धंदे करताय ना, सोडून दे. अगं अजूनही वेळ गेलेली नाही, तुला सुधारण्याचा प्रयत्न कर. अरे